दोन टप्प्यातलं जागा वाटप तर नक्की झालेलं आहे आणि तिसरा, चौथा आणि पाचवा टप्पा या संदर्भातल्या भारतीय जनता पक्षानं काही जागांचं त्यांच्या निश्चिती त्यांची अगोदरच केलेली आहे. शिवसेनेने देखील आमच्या 8 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत आणि काँग्रेस पक्षानं पहिली यादी त्यांची जाहीर केलेली आहे. आता उमेदवारी इथून उर्वरित ज्या काही जागा राहिलेल्या आहेत त्यांच्या संदर्भातली प्रत्येक पक्षातली चर्चा सुरू आहे. तशी आमच्या पक्षामध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये चर्चा आमच्या सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नेत्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधींचं, स्थानिक पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे त्या जागा या ठिकाणी निश्चित करण्याचं काम सुरू आहे. मी एवढंच सांगतो की वेळेमध्ये आपण ह्या जागा निश्चित करू आणि जागा निश्चित करताना समन्वयातनं सगळ्यांशी, सगळे जेवढे इच्छुक आहेत तेवढ्या सगळ्यांशी चर्चा करून कुठलाही वादविवाद पाठीमागे राहणार नाही याची काळजी घेऊन लवकरच ह्या जागा नक्की केल्या जातील. शिवसेनेच्या 5 विद्यमान खासदारांचं तिकीट जे कापण्यात येत आहे. रामटेक असेल, यवतमाळ वाशिम असेल, हिंगोली असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर मुंबई उत्तर पश्चिम असेल, अशा विद्यमान खासदारांना तिकीट कापण्यात आलेले. त्यामुळे पक्षामध्ये अंतर्गत विद्यमान खासदारांची नाराजगी देखील आहे. त्यांची कुठेतरी बंडखोरी शमवण्याचं देखील आव्हान समोर आहे. कशा प्रकारे शिवसेनेचं नियोजन? बंडखोरीचा विषय नाही आणि तिकीट कापलंय आपण जे म्हणतात तसं नाही. माननीय गजानन कीर्तिकर साहेबांनी, भाऊंनी स्वतःच भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं ते या निवडणुकीमध्ये असणार नाहीत. त्यानंतर आपल्याला हेमंत पाटील साहेब खासदार जे होते हिंगोलीचे, त्यांच्याच कुटुंबात त्यांच्या पत्नींना, सौभाग्यवती वहिनींना आपण यवतमाळमधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी उमेदवारी कुठं कापली असं नाही तर त्यांच्याच परिवारामध्ये ती तिकीट दिलेली आहे. 2 ठिकाणचा बदल केलेला आहे, रामटेक आणि यवतमाळ वाशिम. तो देखील बदल करताना तिथले जे विद्यमान खासदार होते त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी विचारविनिमय करून, त्यांचं पूर्ण मत विचारात घेऊन आणि त्यांचं समाधान करूनच नवीन उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. आपण पाहिलं असेल ज्यांच्या उमेदवारी बदललेल्या आहेत त्यांनी कुठंही उघड भूमिका आम्ही बंडखोरी केलेली आहे, आम्ही बंडखोरी करणार आहे, आम्ही नाराज आहे असं ना माध्यमांच्याकडे त्यांनी व्यक्त कधी केलेलं आहे, ना आमच्या कुठल्या नेत्यांजवळ किंवा आमचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांच्या जवळ व्यक्त केलेलं आहे. पण तरीसुद्धा पक्षाची ही भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची ही भूमिका आहे की ज्या खासदारांचं तिकीट बदललेलं आहे त्या खासदार साहेबांना देखील तितकाच मान सन्मान पक्ष संघटनेमध्ये आणि एकूणच सगळ्या पक्ष प्रक्रियेमध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे. कार्यक्रमात भावना गवळी उपस्थित होत्या. यवतमाळ शहरातच भावना गवळी अनेकांना भेटीगाठी करत होत्या. मात्र पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी अर्ज भरायला आले असताना महायुती त्या उमेदवाराला त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. याचा अर्थ ते नाराज नाही असं कसं म्हणता येईल? सुरुवातीच्या काळामध्ये हे बघा, काही दिवस किंवा काही काळ साहजिकच थोडंसं आपल्याला दुःख होतं की आपली उमेदवारी नाकारली गेलेली आहे. याचा अर्थ त्या नाराज आहेत असं नाही. निश्चितच आपल्याला मी एवढं सांगेन की माननीय भावनाताई गवळी या लवकरच आपल्याला तिथल्या आमच्या पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसतील. त्यांना या ठिकाणी त्या बिलकुल नाराज नाहीत. नक्कीच या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील. तो पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. परंतु जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या उमेदवारांना त्यांच्या ठिकाणची तिकीटं बदलताना जी काही चर्चा केलेली आहे त्यानुसार त्यांचा मान सन्मान आणि रुतबा हा ते पदावर असताना होता, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक मान सन्मान त्यांचा इथून पुढे पक्षामध्ये राहील. भाजपाचं जे संरक्षण होतं, सर्वे होता, तो सर्वेमुळेच ही तिकीट कापली गेली असा एक सूर लागतो राजकीय. काय शिवसेनेचे नेते देखील मान्य करतायत की भाजपा आपलं सर्वेक्षण पुढे करून आमच्या विद्यमान खासदाराच्या जागा एकतर बळकावत आहे किंवा त्या ठिकाणी दुसरा उमेदवार द्यावा यासाठी आमच्यावरती दबाव आणत. मला एक सांगा, कोण कुठला सर्वे कसला सूर काढतो याच्याशी काही संबंध नाही. आणि मग जागा बळकावण्याची जर अशी कोणी टीका करते तर वाशिम आणि यवतमाळची जागा शिवसेनेकडेच आहे.
रामटेकची जागा शिवसेनेकडेच आहे, धनुष्यबाणाच्या चिन्हावरच आम्ही लढतोय. कुठं आला कोणाची जागा बळकवण्याचा प्रश्न? ज्याच्या वाटण्याच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळं ह्या केवळ चर्चा आहेत. कुणीतरी सांगतं की त्या सर्वेचा रिपोर्ट दाखवला गेला, सर्वे तुम्हाला दाखवले गेले, असं बिलकुल काही नाही. आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब कुठलाही राजकीय निर्णय घेताना त्या जिल्ह्यातल्या, त्या लोकसभा मतदारसंघातल्या, त्या विभागातल्या सगळ्या प्रमुख आजी माजी नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलवत असतात. त्यांच्याशी फील्डवरनं माहिती घेत असतात आणि सगळी चर्चा करूनच ते निर्णय घेत असतात. उत्तर पश्चिम जागा जी आहे संजय निरुपमकडे जाणार असं बोललं जाते. संजय निरुपम बरोबर काय चर्चा झाली? शिवसेना येत आहेत का आणि नक्की जागा कोणाला जाणार? मी कालच सांगितलेलं आहे बघा, माजी खासदार माननीय संजय निरुपम साहेब हे आदरणीय शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बरोबर अनेक वर्षे त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना शिवसेनेची विचारधारा, शिवसेनेची कामाची पद्धती ही त्यांनी जवळनं पाहिलेली आहे. त्यामुळं आता जर त्यांचं असं मत होत असेल की खरंच आता पुन्हा एकदा मूळ प्रवाहामध्ये शिवसेनेचे आपण आलं पाहिजे आणि जे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, त्याला बळकटी दिली पाहिजे. याच्यासाठी जर कुणीही येत असेल, निरुपम साहेब असतील किंवा आणखीन कुणी असेल, या विचारधारेशी सहमत होऊन जे जे बरोबर येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. महायुतीने म्हाड्यातली जागा जी आहे ती जाहीर केली, उमेदवार जाहीर झाले, परंतु अंतर्गत कलह जो आहे तो वारंवार समोर येताना पाहायला मिळतो. मी तेच म्हटलं आपल्याला मगाशी की काही प्रमाणामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही सूर येतात, काही चर्चा होतात, पण त्या महायुतीमध्ये एकत्र बसून त्या निश्चितपणानं सोडवल्या जातील. नाशिकच्या संदर्भात अजूनही प्रश्न जो आहे तो प्रलंबित दिसतो आहे. कुठेतरी भुजबळांची दावेदारी जी आहे ती प्रबळ मानली जात आहे. कशा प्रकारे तुम्ही गोडसे यांचं या संदर्भात मनधरणी करणार आहात? नाही, ऐका ना तुम्ही, अजून कुठं जागा निश्चित झाली? जागा अजून उमेदवारी कुठं निश्चित झाली? मला एकच म्हणायचं आहे बघा, जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही, जाहीर होत नाही, तोपर्यंत उमेदवारी मागणं, आपली स्वतःची उमेदवारी कशी प्रभावी आहे याच्यासाठी आग्रह धरणं, ते प्रभावीपणे पक्षाचे नेतृत्व समोर आणणं, हे प्रत्येक जण करत असतात. ही जिवंत लोकशाही असल्याचं उदाहरण आहे ते. त्यामुळं जोपर्यंत जागा कुठला पक्ष लढणार हे जोपर्यंत अजून त्याच्यावर अंतिम झालेलं नाही, उमेदवार कोण असणार हे अंतिम झालेलं नाही, तोपर्यंत अशा प्रयत्न सगळेजण करतात. पण शिवसेना म्हणून आमची भूमिका आम्ही आमच्या मुख्य नेत्यांच्याकडे मांडलेली आहे की जी जागा नाशिकची 2019ला आपण धनुष्यबाणावर लढलो होतो, ती जागा धनुष्यबाणावरच आपण लढावी, हा आग्रह आम्ही सगळ्या नेत्यांनी आमच्या मुख्य नेत्यांकडे धरलेला आहे. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याचा दावा आपण कायम करतोय. नाशिक ठाणे हे बघा, एक वाक्यात मी सांगितलं, 2019ला धनुष्यबाण चिन्हावरती आणि शिवसेना नावावरती ज्या ज्या जागा आम्ही लढलो होतो त्या त्या जागांवरचा आमचा या ठिकाणी आग्रह कायम आहे. पण चर्चा करून समन्वयातनं या ठिकाणी योग्य तोडगा, योग्य सन्मानजनक मार्ग माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे तिघजण बसून यातनं सन्मानजनक योग्य मार्ग काढतील. देसाई सर, काही ठिकाणी धाराशिवमध्ये राणा जगजितसिंग यांच्या पत्नीचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला. तिथं तानाजी सावंत हे अग्रेसर होते, शिवसेनेकडनं ती जागा मागत होते. त्याच्यानंतर याची यवतमाळची जागा असेल तिथं देखील भावना गवळी ज्या आहेत त्या सीट मागत होत्या. काही ठिकाणी असे तुमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते राजीनामेच्या तयारीत. यांना कसं तुम्ही आता या संपूर्ण कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना कसं समजवणार? मी मगाशी आपल्याला विचारलं की एक तरी आमचा मुख्य नेता किंवा जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी कधी उघड भाष्य केलंय का की आम्ही नाराज आहोत, आमच्यावर अन्याय झाला, आम्ही आता वेगळी भूमिका घेणार आहे? जेव्हा कोणी अधिकृतपणे आमच्या पक्षातलं हे बोलत नाही, मग आपण कसं म्हणता की ह्या चर्चा सुरू आहेत, तयारीत आहेत, तयारी झालेली आहे? या नुसत्या चर्चा आहेत असं काही नाही. मी परत परत सांगतोय, शिस्तीनं चालणारा शिवसेना हा पक्ष आहे, शिस्तीनं वाढलेला शिवसेना हा पक्ष आहे आणि आम्हाला पक्षशिस्त ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. तीच पक्षशिस्त माननीय मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी जपलेली आहे. त्यामुळं हा शिस्तबद्ध पक्ष आहे. कुणीही पक्षाचा छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता किंवा मोठ्यातला मोठा नेता
बिलकुल अशा पद्धतीने पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध कुठलीही भूमिका घेणार नाही. सर तुम्ही शिवसेनेची भूमिका नाही घेत. सर, शिवसेनेच्या विनोद पाटील जे कायदेशीर लढाई लढणारे होते मराठा आरक्षणासाठी, ऐकायलाच येत नाही. विनोद पाटील मराठा आरक्षणासाठी ज्यांनी कायदेशीर लढाई लढलेली आहे ते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरचा अजूनही तुमचा उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. काय नेमकी परिस्थिती आहे? जाहीर होईल ना उमेदवार. मी मगाशी सांगितलं आपल्याला, तुम्हाला माध्यमांना खूप घाई आहे आमची उमेदवारी कधी जाहीर होती याची वाट बघायची. कारण कसं आहे, जो जिंकणार असतो पुढं ते कोण आहे ही उत्सुकता सगळ्यांना असते, तशी तुम्हाला असणं उत्सुकता साहजिक आहे. परंतु इच्छुक अनेक आहेत संभाजीनगरमध्ये सुद्धा. मी सांगितलं तसं स्थानिक पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे. या बाबतीतला योग्य निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. ओके संजय राऊतांनी ओके हे झालं की सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तडा गेलेला पाहायला मिळतोय. इकडे संजय राऊत म्हणतायत की आमचाच खासदार असेल, काँग्रेस असं म्हणतंय की आम्हाला न विश्वासात घेता त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. कुठेतरी वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. आजचंच उदाहरण आहे. आज सकाळी श्री संजय राऊत खासदार हे सांगलीच्या प्रचार दौऱ्यावरती गेलेले आहेत. आपल्याही स्थानिक प्रतिनिधींना आपण विचारा फोन करून, एकही काँग्रेसचा नेता, एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता त्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी झालेला नाही. उलट आमचे उमेदवार जिथं जाहीर झाले नाहीत तिथे सुद्धा आमचे महायुतीचे मेळावे झाले. मी स्वतः ठाणे जिल्ह्यातले मेळावे घेतले. आता मी कोल्हापूरचा मेळावा घेतोय, हातकणंगल्याचा मेळावा मी आता जाऊन घेतोय. आमच्याकडं साताऱ्याचा मेळावा सोमवारी आहे. आमच्याकडं उमेदवार जाहीर व्हायच्या अगोदरच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काल ठाण्यातले आपले अनेक प्रतिनिधी तिथं होते, आपण बघितलं असेल. ठाण्याच्या मेळाव्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप, RPI, रासप, कवाडे गट, आठवले गट, सगळे प्रमुख नेते, प्रमुख पदाधिकारी काल ठाण्याच्या मेळाव्यामध्ये होते, दहिसरच्या मेळाव्यामध्ये होते. निश्चितपणे जे महाविकास आघाडी चलबिचल आहे, जी नाराजी नाट्य त्यांच्याकडे आहे, तसं आमच्यामध्ये बिलकुल नाही. आम्ही उलट उमेदवार व्हायचा जाहीर तेव्हा होईल, ज्या पक्षाला उमेदवारी जायची त्या महायुतीतल्या पक्षाला उमेदवारी जाईल. पण आपण कामाला लागूया म्हणून आम्ही आता कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर लगेच बाळासाहेब ठाकरेंच्या गोदामावरती कारवाई करण्यात आली सरकारकडनं. कुठं भिवंडी. हे बघा, कारवाई काही एकाएकी होत नसते. कारवाई करण्यापूर्वी तिथं अगोदर कारण दाखवा नोटीस दिली जाते. काही गैरकृत्य असेल, गैर बांधकाम असेल किंवा बेकायदेशीर बांधकाम किंवा काही असेल तर अगोदर त्याला नोटीस दिलेली असणार आहे. त्याची मुदत संपली असेल आणि ज्या अशा कारवाई प्रशासकीय बाबी आहेत त्या निवडणूक आहे म्हणून थांबवायच्या आणि गैरकृत्याला मोकळीक द्यायची अशी भूमिका प्रशासन बिलकुल घेत नाही. आता तर आचारसंहिता आहे, त्यामुळं प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी किंवा आमदार मंत्री कधीच हस्तक्षेप करत नाहीत. पण जे रुटीन काम आहे ते रुटीन काम कदाचित प्रशासनाने केलं असेल. अरुण गवळी यांची जी शिक्षा आहे ती कमी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते आता तुरुंगातून बाहेर येतील. राजकीय पडसाद पाहायला मिळतील का? त्यांचाही एक राजकीय पक्ष आहे, यापूर्वी त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली. आपलं मत काय? नाही, आता ती मला माहीत नाही, त्या प्रकरणाची मी माहिती घेतलेली नाही. परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानं त्यांची सुटका होते आहे का काय याची मला कल्पना नाही. पण जर न्यायालयाच्या आदेशानं होत असेल तर न्यायालयाच्या आदेशाचं पालन सरकारनं केलं पाहिजे, सरकार करेल. सर, सामनाच्या संपादकीय लेखमध्ये संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत का एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचा जो धनुष्यबाण आहे तो महाराष्ट्रातनं गायब झालेला आहे. तिथे कमळाचं वर्चस्व झालेलं आहे. त्यांना कोणते अधिकार नाही. संजय राऊत साहेबांना म्हणावं, ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाणावरती शिवसेनेच्या नावावरती उमेदवार उभे आहेत थोडंसं आपला चष्मा बदला आणि आमची चिन्ह बघा. शिवसेनेचा धनुष्यबाण महाराष्ट्रातनं कुठेही गायब झालेला नाही. उलट 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तो धनुष्यबाण, ते ज्वलंत हिंदुत्वाचे विचार संजय राऊतांच्याच सांगण्यावरनं त्यावेळच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी कोणाच्या तरी दावणीला नेऊन बांधले होते. तिथनं ते सोडवून आणायचं काम आणि परत वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वावर शिवसेनेचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय. त्यामुळं संजय राऊतांनी आता असं भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या वागण्यानं, तुमच्या सल्ल्यानं जी काय आज उभाटा गटाची अवस्था झालेली आहे त्याला मूळ कारणीभूत कोण आहे हे पहिलं शोधून बघावं.
ओके. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला, आपली काय प्रतिक्रिया? आम्ही तो बघितलेला नाही, तो बघावा. असं एवढा काय जाहीरनामा त्यांचा देशाला पुढे नेण्यासारखा काय असं काय सकृत दर्शनी तरी वाटत नाही. त्यामुळे ज्या जाहीरनाम्यामध्ये काही सुद्धा देशाच्या हिताचं नाही, केवळ राजकीय जाहीरनामा तो केलेला आहे. त्यामुळे त्या जाहीरनाम्याकडे फार गांभीर्यानं पाहावं असं आम्हाला वाटत नाही. उदयनराजेंचं काय झालं? या बाबतीत आमच्या चर्चा, शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कदाचित तिथल्या नेत्यांनी माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडली असेल. एकत्र आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि यातनं योग्य मार्ग काढू. हाजी झालं, हो गया. कहा कुछ आप लोगों की जो बातें हैं पहुंच चुकी है वहां की, कितनी सीटें अब तक आप लोग मैदान उतार चुके हैं उम्मीदवारों की, और कितनी सीटों की और चाहत है? देखिए, अभी पहला फेज और दूसरा फेज इसका नॉमिनेशन दाखिल करने का कल आखिरी दिन था. सभी जगह पे जिस पार्टी को महायुति में वो जगह आई है, हमने अपने नॉमिनेशन फाइल किया है. अभी 3rd स्टेज, 4th स्टेज और 5th स्टेज अभी ये बाकी है. हम जैसे जैसा तीसरा टप्पा अभी आ रहा है, तो इसके बारे में जो जगह तीसरी टप्पे में है उसका अपने अपने पक्ष में हमारा चर्चा शुरू है. जल्द ही तीनों पक्ष मिलके इसके बारे में समन्वय रख के चर्चा करके इसमें हम मार्ग निकालेंगे. कुछ 4 से 5 सीटों को लेकर ऐसा देखा गया कि बातें कही जा रही कि बीजेपी की अपनी सर्वे है कि यहाँ पर आपके जो उम्मीदवार हैं वो जीत नहीं सकते, इसलिए उसमें फेरबदल किया जा रहा है. नहीं, ऐसी बात नहीं है. देखिए, सिर्फ 2 जगह हम लोग ने चेंज किया है, एक वाशिम और यवतमाल में और दूसरा रामटेक में. लेकिन वहाँ भी चेंज करते समय जो सिटिंग हमारे एमपी साहब थे उनसे बात करके, उनको विचार में लेके, उनको कॉन्फिडेंस में लेके वहाँ का डिसीजन हुआ है. लेकिन फिर भी अगर उनको अभी टिकट नहीं मिला है तो भी उनको पार्टी में जब वो एमपी रह चुके हैं तब जैसा उनका मान सम्मान था वैसा ही मान सम्मान उनका आगे भी पार्टी में रखा जाएगा. जो लोग नाराज हैं, जो सांसद नाराज हैं, क्या उनको नई जिम्मेदारियां दी जाएगी? किस प्रकार पार्टी फिलहाल सोच रही है, उनको कैसे मनाया जाएगा? देखिए, हमारे पार्टी के मुख्य नेता माननीय शिंदे साहब है, और शिंदे साहब ने ये कहा है कि किसी भी जो पद पे एमपी रहा है या अगर कोई भी रहा है, उनको उनका मान सम्मान आगे भी रखा जाएगा. किसको क्या जिम्मेदारी देनी है, पार्टी में देनी है या गवर्नमेंट शासन में देनी है या किसी कॉन्स्टिट्यूशन पद में देनी है, इसकी सभी अधिकार हमारे मुख्य नेता माननीय शिंदे साहब के पास है, और शिंदे साहब जरूर इसके बारे में योग्य निर्णय करेंगे. संजय निरुपम जो है, उनकी चर्चा है कि वो जय श्री राम जैसे नारे दे रहे, तो दोबारा उनकी घर वापसी हो सकती है शिवसेना में? देखिए, मैंने अभी कहा है शुरू में, श्री संजय निरुपम साहब ये शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे साहब के साथ में हमारे पार्टी में काम कर चुके हैं. बाला साहब ठाकरे साहब के वो बहुत नज़दीक थे. उनको शिवसेना की विचारधारा, शिवसेना की काम करने की पद्धति उनको अच्छी तरह से ज्ञात है. अगर वो अभी कहते हैं कि फिर से एक बार जो वंदनीय बाला साहब ठाकरे साहब की शिवसेना थी वो शिवसेना में शामिल होके वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचार आगे लेना चाहते हैं, तो ऐसे सभी शिवसेना में स्वागत करेंगे. लेकिन सर, आप स्वागत करने की बात कर रहे हैं, वहीं बीजेपी वाले उनकी तुलना कचरा से कर रहे हैं. मतलब लगातार 4 से 5 ट्वीट किया कि ऐसा कचरा आज तक देखा नहीं, और किसी काम की नहीं इस तरह के ट्वीट किया. देखिए, इसके बारे में हम लोग साथ में बैठ के, शिवसेना और भारतीय जनता पक्ष ये बहुत पुराने मित्र है, हमारी बहुत पुरानी युति है. पिछले 2-2.5 साल ये युति खंड हो चुकी थी, अब वापिस ये युति हो गई है. ऐसा हमारे पार्टी में किसी को लेना या उनके पार्टी में किसी को लेना और इसके बारे में अगर कोई कॉन्फ्लिक्ट्स हमारे होते हैं तो साथ में बैठ के चर्चा करके इसको हम लोग सुलझाएंगे. आज कांग्रेस ने न्याय पत्र यानी घोषणा पत्र जारी किया, लेकिन कांग्रेस के या महाराष्ट्र के सांगली के लोग हुए, भिवंडी के लोग हुए, वही न्याय मांग रहे हैं और दिल्ली की चक्कर काट रहे हैं. तो अभी ये कांग्रेस ने इसके बारे में सोचना चाहिए. आज अगर आपने देखा तो जो शिवसेना के नेता है श्री संजय राउत जी, वो सांगली के दौरे में उनके महाविकास आघाड़ी के प्रचार के लिए गए हैं, लेकिन वहाँ
किसी भी कांग्रेस के ना छोटे कार्यकर्ता ना बड़े नेता किसी ने भी उनके दौरे में शामिल नहीं हुए हैं। वो लोग वहाँ से अलग है, उनमें बहुत कॉन्फ्लिक्ट्स है। और जो हम लोग के पास जानकारी आई है, खाली शिवसेना के उबाटा गट के जो भी थोड़े फार लोग हैं उनके साथ ही उन्होंने बैठक की है। कांग्रेस में और उबाटा गट में सांगली की जगह में बहुत रस्सीके चल रहे, लेकिन वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, हम इसमें दखल अंदाजी नहीं देना चाहते। लेकिन सर कांग्रेस के इसी घोषणा पत्र में यानी न्याय पत्र में उन्होंने ऐसा लिखा है कि अगर कांग्रेस आती है तो ये वादा करते हैं कि आपराधिक कानून में बदलाव लाया जाएगा, जमानत नियम है और जेल अपवाद है, ऐसा नारा उन्होंने दिया है। नहीं ठीक है ना। अभी देखिए, घोषणा पत्र जारी करना सभी पार्टी का उनका अधिकार है, वो कर सकती है, लेकिन हमको यही कहना है कि अभी तो कोई नया कानून इसके बारे में हम लोग ने नहीं लाया है, पुराना ही कानून है। जो 10 साल पहले कांग्रेस गवर्नमेंट थी तभी ये सब जो मुद्दे हैं उन्होंने अभी उनके घोषणा पत्र में दिए है, उसके बारे में 10 साल पहले वो सरकार में थे तब उन्होंने क्यों नहीं ऐसी कुछ बात की। अभी खाली लोगों के सामने जाने के लिए ऐसी बड़ी बड़ी बातें वो करते हैं, लेकिन ठीक है, उनको उनकी बातें करने दो। लोकशाही में सब पार्टी को अपना अपना बात रखने का अधिकार है, लेकिन ये देश अभी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में 400 पार का नारा लगा के फिर से एक बार दिल्ली में एनडीए का माननीय मोदी साहब के नेतृत्व वाला सरकार लाने के लिए देश ने अपना मन बना चुका है। पर इस पूरे घोषणा पत्र में उन्होंने ऐसा लिखा है कि जेल ये अपवाद है। जेल क्या है? जेल अपवाद है, आपराधिक कानून में जो है बदलाव लाया जाएगा, जमानत नियम है और जेल अपवाद है। ठीक है ना। अभी उनको जो कहना है उन्होंने कहा है, उनको जो भी बदलाव लाना है आपराधिक कानून में लाना है, बेल के लिए जो जमानत के लिए जो कानून है उनमें लाना है, वो जरूर उनकी बात रख सकती है। जो भी वो टाइम पार्लियामेंट में जिसका भी बहुमत रहेगा और जो पार्लियामेंट इसके बारे में सोच के निर्णय करेगी, उनको जो लिखना है वो लिख सकते हैं। सर ममता बनर्जी इन्होंने बयान करते हुए ऐसा कहा है कि 19 अप्रैल को इलेक्शन इसलिए रखे हैं क्योंकि 17 तारीख को रामनवमी है और इस मौके पर मोदी सरकार या बीजेपी सरकार जो है वो दंगे करने का काम कर सकती है, जिसके लिए वो उपयोग जो है वो चुनाव के दौरान करेंगे। देखिए, 5 फेज में इलेक्शंस महाराष्ट्र में होने जा रहे हैं। हर अलग अलग स्टेट में अलग अलग फेज में इलेक्शंस होने जा रहे हैं। एक ही तारीख में पूरे देश में नहीं मतदान हो रहा है, अलग अलग 4-5 तारीख को मतदान हो रहा है। ऐसा तो कोई नहीं कह सकता कि हम ये दिन में रामनवमी है और इस दिन में मतदान इसके लिए रखा है, ऐसा नहीं है। और इलेक्शंस के डेट का निश्चित करना ये सेंट्रल इलेक्शन कमीशन का अधिकार है और सेंट्रल इलेक्शन कमीशन ने उनके पास जो फीडबैक हर स्टेट की तरफ से आया है, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन का, गवर्नमेंट के इलेक्शन के मशीनरी के मैन पावर का, बाकी सब जगह का, ये सब पॉइंट सामने रख के जो स्मूथ एंड फेयर पीसफुली इलेक्शंस हो जाए, इसके लिए इलेक्शन कमीशन ने अपने पास जो अधिकार है उसमें ये तारीख निश्चित की है, उसमें गवर्नमेंट का कोई भी इंटरफियरेंस नहीं है। राउत ने आज सामने में जो एडिटर लिखा था, साथ ही बयान दिया कि महाराष्ट्र से एकनाथ शिंदे की शिवसेना का धनुष से नजारा गायब है। अब ये राउत साहब को अपना चश्मे का नंबर बदलना चाहिए। जहां जहां हमने हमारे कैंडिडेट 8 कैंडिडेट अभी तक डिक्लेयर किए, वो 8 ही जगह पे हमारे कैंडिडेट अपना धनुष्य बाण का चिन्ह लेके अपना काम वो शुरू कर रहे हैं। इसीलिए कहीं भी हमने धनुष्य बाण को बाजू में नहीं किया है या कहीं भी बाजू में नहीं गया है बल्कि जो पिछले 2.5 साल महाविकास आघाड़ी की सरकार में संजय राउत जी के कहने पर जो शिवसेना का धनुष्य बाण, संजय राउत के कहने पर पार्टी के वो टाइम के मुख्य नेता ने जो किसी महाविकास आघाड़ी सरकार के दूसरे पक्ष के साथ में जाके रखा था, वहां से वो धनुष्य बाण छुड़ा के लेके वो माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे साहब की विचारधारा पर आगे ले जाने का काम हम लोग ने शिंदे साहब के नेतृत्व में किया है। इसीलिए अभी राउत इसके बारे में कुछ नहीं कह सकते। राउत साहब को बड़ी बड़ी बातें करने का सवय, इनको वो आदत है, वो कह सकते हैं। उनको कोई अभी सीरियसली नहीं ले रहा है महाराष्ट्र में। सर कांग्रेस में सिर्फ 5 पिलर है, कांग्रेस में सिर्फ 5 पिलर है, ऐसा संजय किसको? अच्छा, देखिए, कोई भी इलीगल कंस्ट्रक्शन हो या कई गवर्नमेंट के लैंड पर अगर एनक्रोचमेंट हो तो ये एकाएक
कार्रवाई नहीं होती है, वो कार्रवाई करने के पहले उनको लीगल नोटिस दिया जाता है, उनको वो अगर इलीगल स्ट्रक्चर है को हटाने का उनको कहा जाता है, लिखित स्वरूप से कहा जाता है। ये रूटीन प्रोसीजर है। इसके बारे में लोकल एडमिनिस्ट्रेशन ने जो कायदा कानून में जो प्रोविजन है उसके तहत ही उनका उपयोग किया है। सर, संजय राउत कहते हैं कि कांग्रेस में सिर्फ 5 पिलर है, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खड़गे और केसी वेणुगोपाल। इनके अलावा कांग्रेस पार्टी मतलब डिक्टेटरशिप की तरह चलती है, ऐसा उनका कहना है। किसका? संजय निरुपम जी। अच्छा। अति देखिए, वो संजय निरुपम साहब ने कांग्रेस का अनुभव लिया है। संजय निरुपम साहब शिवसेना छोड़ने के बाद कांग्रेस में शामिल हुए थे, दिल्ली के नेतृत्व के साथ उन्होंने काम किया है। उन्होंने उनका अनुभव शेयर किया होगा कि उनको जो अनुभव आया, उनको जो भी इसके बारे में उनके जो एक्सपीरियंस है वो उन्होंने शेयर किया होगा उनकी मालूमात की तरफ से। ओके, स्पष्ट रूप में जानना चाहते हैं, अगर संजय निरुपम आपकी पार्टी में आने की मंशा रखते हैं तो आप लोग तय दिल से क्या स्वागत करेंगे? मैंने कहा ना अभी जो भी नेता, जो भी कार्यकर्ता वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बालासाहब ठाकरे साहब की विचारधारा में जो हम शिंदे साहब के नेतृत्व में काम कर रहे हैं, ये विचारधारा के साथ जुड़ना चाहते हैं तो उनको साथ लेने के लिए हम लोग तैयार हैं। ओके, नहीं मुझे मालूम नहीं ये न्यायालय का डिसीजन है या कैसा डिसीजन है, इसके बारे में जब तक ऑफिशियल इंफॉर्मेशन मेरे पास नहीं आती तब तक इसके बारे में कुछ बात करना मुझे ठीक नहीं लगता। ओके, वही बताया ना मैंने अभी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।